20 मेला लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडेल। या 20 मेच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात देखील काही प्रमुख असे मतदारसंघ निवडणुकीसाठी आहेत जिथे चुरशीची लढत होती। त्यातीलच एक महत्त्वाचा ठरलेला मतदारसंघ म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ। नुकताच मोदींची एक सभा नाशिकमध्ये भारती पवार, हेमंत गोडसे आणि भामरे यांच्यासाठी पार पडली आणि या सभेत काही तरुणांनी कांद्यावर बोला अशा घोषणा केल्याचं पाहायला मिळालं। तसं पाहायला गेल्यास दिंडोरीमध्ये खरंच कांदा प्रश्न तापलाय का? आता हा कांदा प्रश्न कोणाला रडू शकतो आणि कोणाला हसू शकतो, कोणाचं जिंकणं हरणं अवघड आहे, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टिवळी मराठी। दिंडोरीत महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर बगरे यांच्याशी होणारी लढत अनेक कारणांमुळे चुरशीची ठरते। त्यात माकपची लाभलेली साथ आणि वंचितचे उमेदवार दोन्ही निर्णायक ठरणार आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं ठरणार आहे ते म्हणजे नाराज शेतकरी आणि मतदार होय। आता येत्या 20 एप्रिलला दिंडोरी लोकसभेची निवडणूक होतीये, पण सुरुवातीला आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे गणित जाणून घेऊया। तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2008 मध्ये करण्यात आली। मालेगाव लोकसभा मतदारसंघातल्या भागाचा यात समावेश करण्यात आला। त्यात प्रामुख्याने नांदगाव, चांदवड, कळवण, निफाड, येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला। नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे तर चांदवडमध्ये भाजपचे राहुल आहेर हे आमदार आहेत। कळवणमधून अजित पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादीचे नितीन पवार, निफाडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप बनकर आणि येवल्यातून छगन भुजबळ तर दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवळ हे आमदार आहेत। दिंडोरी मतदारसंघात भाजपचा फक्त एक आमदार आहे तर राष्ट्रवादीचे 5 आमदार आहेत। तेव्हा कागदावर राष्ट्रवादीचं बळ हे जास्त आहे आणि पवारांनी हेच गणित हेरलं आणि ही जागा म्हणजे जागा वाटपात हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवून घेतला। आता बघा, 2019 ला खासदार राहिलेल्या खासदार भारती पवार यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर याच जागेवर वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार ऐनवेळी बदलला आणि मालती थविल यांना उमेदवारी दिली गेली आहे। आता या ठिकाणी त्या काय मजल गाठतील हा प्रश्न आहे। शिवाय या ठिकाणी माकपने माघार घेतल्याने भगरेंना आता दिलासा मिळालाय। आता ज्या भगरेंना दिलासा मिळालाय किंवा उमेदवारी दिली गेली त्यांची ताकद किती ते पाहूयात। भास्कर बगरे हे पेशाने शिक्षक आहेत। शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेकदा आंदोलन केल्याचं पाहायला मिळाले। ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत। शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केल्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे नेते अशी ओळख निर्माण झाली। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे आणि बगरे यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फायदा, या दोन्ही गोष्टी महाविकास आघाडीसाठी फायद्याचा ठरू शकतात। त्यामुळे नक्कीच बगरे यांचं पारडं थोडं का होईना जड आहे। दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदारकीचा अनुभव असलेल्या भारती पवार अडचणीत आल्यात। एवढंच नव्हे तर मित्र पक्षांतर्गत नाराजी, कांदे विरुद्ध भुजबळ वॉर हे देखील त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे। आता त्याची कारणं काय ती जाणून घेऊयात। देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ अशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे। या जिल्ह्यातील प्रामुख्याने कांद्याचा पट्टा आहे आणि एकूण 3 लाख हेक्टरपैकी 80% हा लागवडीखाली आहे। कांदा उत्पादनाची सुमारे 950 गावं या मतदारसंघात दिसून येतात। पण 5 वर्ष झाली जवळपास 14 महिने कांद्याची निर्यात बंदी होती। मवियाने हाच मुद्दा उचलून धरला आणि नंतर निर्यात सशर्त खुली केली गेली, पण या बंदीमुळे 5 महिन्यात झालेलं नुकसान हा या प्रचारात कळीचा मुद्दा ठरतोय। द्राक्षांबद्दल देखील हीच परिस्थिती पाहायला मिळाली आणि या सगळ्यावर भारती पवारांनी देखील न घेतलेली भूमिका हा एक महत्त्वाचा मुद्दा दिसतो। दुसरं म्हणजे भारती पवार या केंद्रीय मंत्री असल्या तरी त्यांचा मतदारसंघात 5 वर्षात तसा संपर्क पाहायला मिळालेला नाहीये आणि हे भारती पवारांच्या पथ्यावर नक्कीच पडू शकतं। शिवाय सुहास कांदे यांनी भुजबळांवर तुतारीचा प्रचार करत असल्याचे आरोप केले गेले। त्याच सुमारास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे बगरे यांच्या प्रचारार्थ एका बैठकीत देखील सहभागी झाल्याचं उघड झालं। त्यामुळे महायुतीमध्येच काही अलबेल नसल्याचं दिसतंय आणि हे लक्षात घेऊन आता भारती पवार या मतदारसंघात फिरतायत, लोकांची मनधरणी करण्याची, शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत। शिवाय 15 एप्रिलला मोदींची भारती पवार, गोडसे आणि भामरेंसाठी सभा देखील झाली। याशिवाय दिंडोरी शेतकऱ्यांच्या संख्येत कांदा उत्पादकांची संख्या जास्त आहे, जसं मी वर सांगितलं। तसेच दिंडोरीमध्ये महत्त्वाचा असणारा जो माकप पक्ष आहे तो देखील शरद पवारांच्या शिष्टाईने महाविकास आघाडीत परत आला। मोदींच्या झालेल्या सभेत राष्ट्रीय पातळीवरच प्रचार करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। असं असलं तरी स्थानिक प्रश्न, कांदा निर्यात धोरण, पाणी टंचाई, बेरोजगारी, आदिवासींचं होणारं स्थलांतर हे सगळे मुद्दे भारती पवार
यांना यंदाच्या निवडणुकीत अडचणीचे ठरू शकतात असं विश्लेषक सांगतात। त्यामुळे आता हे सगळं नीट निभावत भारती पवारांना निवडणूक लढवणं गरजेचं आहे। दुसरीकडे भास्कर बगरे, मालती थविल यांचं आव्हान त्यांच्या समोर आहेच। प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न करते। त्यामुळे 20 मेच्या मतदानासाठी अवघ्या आता काही दिवस शिल्लक असल्याने स्टार प्रचारकांच्या सभांमधून जनतेला आपल्याकडे वळवण्यात कुणाला यश येते हे आता 4 जूनलाच स्पष्ट होईल। तरी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सद्यस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांची नाराजी भारती पवारांच्या पथ्यावर पडू शकते का? कोण गेम चेंजर ठरू शकतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, तुम्ही जर दिंडोरीचे असाल तर कोण होऊ शकतो दिंडोरीचा पुढचा खासदार हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा।